राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। भिवंडीमध्ये एका आठवड्यात 2 इमारती पडण्याच्या घटना घडल्यानंतर आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाला देखील खडबडून जाग आली आहे। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी नुकतीच महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत। त्याचप्रमाणे या इमारतींचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत। गेल्या वर्षी देखील ठाणे शहरामध्ये कृष्णनिवास ही इमारत कोसळली होती। ही इमारत कोसळल्यानंतर धोकादायक इमारतींवरील कारवाईला वेग आला होता। मात्र त्यानंतर काहीशा प्रमाणामध्ये ही कारवाई थंडावली आणि ज्या इमारतींमध्ये वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता त्यामध्ये त्याची पुन्हा एकदा जोडणी करण्यात आली होती। ज्यांचा विद्युत आणि पाणी पुरवठा खंडित होता परंतु तो त्यांनी पुन्हा जोडला अशांवर गुन्हे दाखल करा अशा प्रकारचे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत। दहीहंडीची पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या ठाणे शहरामध्ये यंदा दहीहंडीच्या राज्यामध्ये संपूर्णपणे सामसूम असल्याचं चित्र दिसून येत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहर हे खऱ्या अर्थाने दहीहंडीचं हब बनलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। धर्मवीर आनंद दिघे यांनी सर्वप्रथम या उत्सवाला अक्षरशः ग्लॅमर प्राप्त करून दिलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अग्निशमन दलाच्या गाड्यांमधून फवारले जाणारे पाण्याचे फवारे, विविध वृत्तवाहिन्यांचे सज्ज असलेले कॅमेरे, प्रचंड मोठ्या प्रमाणातली गर्दी आणि दहीहंडीचा थरार त्यामुळे हा संपूर्ण उत्सव बघता बघता अक्षरशः लोकप्रियतेच्या शिगेला पोहोचला। त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या संपूर्ण उत्सवाला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त करून दिलं आणि जागतिक स्तरावर ठाण्याची दहीहंडी नेली। मात्र आता या दहीहंडीच्या उत्सवाला ग्रहण लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे। न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि इतर अनेक कारणांमुळे आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ही दहीहंडी बंद करण्याचं सूतोवाच केलं आहे। त्यापाठोपाठ संजय वाघुले, नारायण पवार, श्री इंदिसे यांच्या दहीहंड्या देखील होणार की नाहीत यापुढे आता प्रश्नचिन्ह लागलेलं आहे। आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वीच आपली दहीहंडी ही मर्यादित स्वरूपात साजरी करण्याची ठरवली आहे। तर दुसरीकडे आता रवींद्र फाटक आणि टेंबी नाक्यावरच्या दहीहंडीचा उत्सव काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। दहीहंडीच्या या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे ठाणे शहराकडे असतं। विविध वृत्तवाहिन्यांची पथकं ठाणे शहरामध्ये दाखल होत असतात। यंदा दहीहंडीचं काय होणार असा प्रश्न प्रत्येक जण विचारतोय। ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील सिमला पार्क येथे एका महिलेने सुनेसह तिच्या आईची हत्या केल्याची घटना पुढे आली आहे। या घटनेनंतर हत्या करणारी रशिदा वासानी ही मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून वासानी या त्यांची सून सलमा आणि तिची आई शमीम शेख यांच्यापासून मुलाला वेगळं करण्यासाठी प्रयत्न करीत होत्या। अखेर त्यांनी एक योजना आखून काल दुपारी जेवणामध्ये झोप्याच्या गोळ्या मिसळून झोपेतच त्यांची गळा चिरून हत्या केली। विशेष म्हणजे सलमाला 40 दिवसांचा बाळ असल्याची माहिती समोर आली आहे। सदरची दुहेरी हत्या अंतर्गत वादातून घडली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आधुनिक भारत परिवारचे अध्यक्ष श्री सुनील खांबे यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। सुनील खांबे साहब, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है। पुनश्च एकदा राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी खांबे यांना तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा। आपण सारे आयोजित क्रांती दौड, खेळाडूंचा सळसळता उत्साह, स्पर्धेचा जबरदस्त थरार, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा आणि सोबतीला पावसाची साथ। आपण सारे आयोजित क्रांती दौड, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विजयी क्षणांची स्मृती पुन्हा एकदा जागवूया। चला धावूया रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी। प्रमुख अतिथी श्री नीरज चोपडा, विधान परिषदेचे उपसभापती श्री माणिकराव ठाकरे, माननीय श्री हुसेन दलवाईजी आणि माननीय तनिषा सिंग। आपण सारे आयोजित क्रांती दौड रविवार दिनांक 14 ऑगस्ट
सकाळी 7 वाजता खेवरा सर्कल, हिरनंदनी मेळोज, ठाणे वेस्ट. आयोजक श्री बाळकृष्ण पुर्णेकर. आपण सारे आयोजित हाफ मॅरेथॉन 2016 क्रांती दौड. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN, and it's transferred. महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री असद याहिया चाऊस यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पुनश्च एकदा माननीय श्री असद चाऊस यांना तमाम कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. असद भाई, आप आगे बढ़ो, हम आपके साथ है. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टी वेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. आज 9 ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन. ऑगस्ट क्रांती दिन म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा दैदिप्यमान इतिहास आठवण्याचा आणि त्याच्यावर अंमल करण्याचा आजचा हा दिवस. आजच्या दिवशी ब्रिटिशांना चले जाओची हाक देण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राष्ट्र अक्षरशः पेटून उठलं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात संपूर्ण राष्ट्र एक होऊन पेटून उठण्याची ही घटना घडली. त्यानंतरच स्वातंत्र्याची बीज त्यामध्ये रोवली गेली. याच संपूर्ण लढ्यानंतर खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य प्राप्तीची स्वप्न पडू लागली आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांनी हा देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज ठाणे शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, श्री बाळकृष्ण पुर्णेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील ठाणे अध्यक्ष श्री आनंद परांजपे आणि कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज आदिवासी दिनाचं औचित्य साधून आदिवासींच्या विविध मागण्यांचं एक निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं आहे. यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं. आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करावा. शासकीय आश्रमशाळांमध्ये सुधारणा आणि बदल करावे. आश्रमशाळांची संख्या वाढवावी. माध्यमिक आश्रमशाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करावेत. आदिवासी समाजातील कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना राबवाव्या. आदिवासींकडे असणाऱ्या जमिनींच्या शेती विकासासाठी विशेष कार्यक्रम आणि उपाययोजना कराव्यात. आदिवासींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. या आणि मागण्या इतर यावेळेस करण्यात आल्या. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय. पाइल्स, फिस्ट्युला, फिशरसाठी अत्यंत गुणकारी अत्याधुनिक ओझोन थेरपीने उपचार. डॉक्टर विवेक लोलगे यांचे आयुर्वेदिक क्षारसूत्र चिकित्सालय, सरस्वती शाळेच्या मागे, पाचपाकडी, ठाणे. दूरध्वनी क्रमांक 02225305723. डॉक्टर विवेक लोलगे. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर.
हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. एकीकडे ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवावर यंदा काहीसं सावट दिसत असलं तरी गोविंदा पथकांनी मात्र आता सरावाला सुरुवात केली आहे. शिवसेना उपनेते श्री अनंत तरे यांच्या हस्ते राबोडी कोळीवाड्यातील जय हनुमान गोविंदा पथकाने नुकतेच आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने या ठिकाणी गोविंदा पथकातील गोविंदा उत्सवाला सुरुवात करत आहेत. कुठल्याही प्रकारच्या थरांच्या स्पर्धेमध्ये न पडता हा उत्सव साजरा करणार असल्याचं यावेळेस गोविंदा पथकांच्या वतीने सांगण्यात आलं. यावेळेस शिवसेना उपनेते श्री अनंत तरे, माजी नगरसेवक श्री संजय तरे, नगरसेविका सौ रत्नप्रभा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गोविंदा पथकाचा आजचा हा सरावाचा शुभारंभ ह्या ठिकाणी आम्ही केलेला आहे. या निमित्ताने सगळे तरुण एकत्र येऊन या दहीहंडीच्या माध्यमातून आपलं शरीर यष्टी चांगला ठेवण्याचा प्रयत्न करतात, व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचबरोबर सगळे तरुण एक संघ होऊन कुठच्याही आव्हानाला समोर जाण्यासाठी जे तरी ठेवतात. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटल रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.